छोटंसं सरप्राईज आहे, लगेच उघड. दिलेला वेळ संपत आलाय. लवकरात लवकर काय ते ठरव, नाहीतर तुझ्या बापाची अशीच अवस्था असेल. आणि हो, धैर्यांना सांगायचा जराही विचार करू नकोस. ए, पोलीस कंप्लेंट करायची ना तुम्हाला? जा, आत्ताच्या आत्ता जाऊन करा, कारण सावीनं काहीही केलेलं नाहीये. ती हे असलं काही करूच शकत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जरी पोलिसांकडे गेलात ना तरी काही फरक पडणार नाहीये. नाही, ऍक्च्युली मीच एक काम करतो, मीच जातो पोलिसांकडे. नाही म्हणजे नेमकं खरं काय ते मला सुद्धा कळेल. अरे दादा, मी त्या सावीला उचकवायला पोलिसांचा विषय काढला. आणि ह्यो जर खरंच पोलिसात गेला का नाही तर फुकटायचं भांड फुटायचं. सावी, बरं वाटतंय ना ग केतन? हा. अरे सकाळपासून बरी होती की ती, अचानक अशी चक्कर आली म्हणजे काय रे? अगं नाही नाही, तसं काय नाही. अगं ते सकाळपासून उन्हात काम करायला गेले की नाही, त्यामुळे चक्कर आली असेल, बाकी काय नाही. बर ठीक आहे. पाणी पाणी? थांब थांब, मी तुझ्यासाठी लिंबू पाणी करून आणते. हा दीपे, तुला कुठं काय लागलेलं नाही ना ग? ते जाऊ दे, कसं वाटतंय तुला आता? राहू दे राहू दे राहू दे, तू तू झोप, विश्रांती घे. मी बाहेर थांबतो, काय लागलं तर मला लगेच हाकणार. हा, अहो, तुम्ही माझ्याजवळच बसा की. मला असं की त्याला सोडून जाऊ नका. तुम्ही गेलास आणि मीच वर गेले तर? ते दीपे काय पण काय बोलायला लागलेस? नाही हो, मला लईच भीती वाटायला लागल्या. लई दिवस झालं मला असं गरगरल्यासारखं होतंय. खरं तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी काहीच सांगितलं नाही. मला असं वाटतंय मला लई मोठा आजार झाला. दीपे, तू उगाच जास्त विचार करायला लागलीस. अगं उन्हाचे दिवस आहेत, बॉडी डिहायड्रेट झाली असेल. तू एक काम कर, तू जास्त पाणी पी, काही होणार नाही तुला. अहो तसं नाही हो, उन्हामुळे येणारी चक्कर आणि आजारपणामुळे येणारी चक्कर यातला फरक कळतोय मला. मला असं वाटतंय माझ्या डोक्यात लय मोठा आजार झालाय. माझं मन मला सांगतंय, आणि आपलं मन असं शेवटच्या दिवसात आपल्याला इशारे देत असते. दीपे तू, अहो डॉक्टर जर म्हटले तर माझ्याकडे लय कमी दिवस आहेत, आणि आजारपणाच्या या सगळ्या उपचाराला लय खर्च येणार आहे. तर आपण काय करणार हो? अहो आपल्याकडे तर पोटी कवडी पण नाही. दीपे तू उगाच जास्त विचार करायला लागल्यास. माझं ऐक तरी. मी काय म्हणते, ते भाऊ काय ग? ऐक, हळू 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 हळू. अहो आपल्याकडे फक्त भाऊंच्या जमिनीच आहेत. माझ्या उपचारासाठी तुम्ही त्या जमिनी विकशला ना?
दीपे, तुला काही एक झालेलं नाहीये. धडधाकट आहेस. उगाच एवढ्या गोष्टीचं एवढं करायची काही एक गरज नाहीये. मी राहिला प्रश्न तुझ्या आजारपणाचा. जर दुर्दैवानं तुला काही झालंच की नाही, तर मी स्वतः कष्ट करून पैसा उभा करीन आणि तुला त्या आजारातनं बाहेर काढीन. पण भाऊंच्या जमिनी विकायचा प्रश्नच येत नाही. आराम करा जरा, उशीर नीट. आओ 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 काय माणूस आहे हो. बायको स्वतःच्या तोंडानं सांगायला लागल्या मी मरणाच्या दारात उभी आहे म्हणून, आणि नुसतं मोठं 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 बोलून निघून गेला. काही करायच्या नावानं बोंबा बोंब. काय झालं? कोणाचं पार्सल होतं? घेतलंस काय? नाही नाही घेतलं. का? ते माझं नव्हतं पार्सल. म्हणजे आपल्या घरातलं कोणाचंच नव्हतं. चुकून ह्या ॲड्रेसवर आलं होतं म्हणून नाही घेतलं. अच्छा. हा ठीक आहे, मी येते आता. हो. नो, येते काय येते? म्हणजे आजचा दिवस एकत्र घालवायचं ठरलंय ना आपलं. सगळा प्लॅन केलाय मी तसा. धैर्य, सॉरी पण आज नको. ते ना, मला एवीचं काम आज लवकरात लवकर संपवायचंय म्हणून. हा येते मी. बरं ठीक आहे, मग मी पण येतो. नाही नको, तुम्ही नको, मी जाते की एकटी. सावी, मी केलेला सगळा प्लॅन कॅन्सल झालाय. ठीक आहे, पण कामात तर मदत करूच शकतो ना मी. 5 मिनिटं मी हे काढतो आणि येतो लगेच. धैर्य, ऐका ना प्लीज, मी सांगते ना तुम्हाला. मी जाते एकटी, तुम्ही नका येऊ. हा प्लीज. नक्की नको येऊ मी? हा मी जाईन एकटी, जाईन. काहीतरी गडबड आहे नक्कीच. ही सावी सगळ्यांपासनं काहीतरी लपवते. सावी, कसल्या टेन्शन मध्ये आहेस तू, जे तू मलाही सांगू शकत नाहीस?